जगदाळ्याची आणि बटाट्याची आमटी। चला तर मग तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात नक्की मला कमेंट करून कळवा। ओके, थँक्यू। सर्वात आधी आपल्याला आता ह्या जगदाळ्याच्या शेंगा ज्या आहेत त्या सोलून घ्यायच्या आहेत। मी एकदम एवढ्या सगळ्या नाही बनवत आहे, मी थोडाच सोलणार आहे ह्याच्यातला, कारण आम्ही दोघेच आहोत तर दोघांसाठी एवढ्या भरपूर होतील त्यामुळे। तर मी ह्या शेंगा आता सोलून घेतलेल्या आहेत थोड्याच। तर त्याचं झालं असं की माझा नवरा गेला होता माझ्या नंदेकडे, तर त्यांनी त्या शेंगा गावाकडून आणल्या होत्या, त्या माझ्यासाठी पाठवून दिलेल्या आहेत। तर रोज रोज तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करू शकता। तर त्याच्यासाठी सर्वात आधी तेल घ्यायचं आहे आपल्याला, त्यानंतर कांदा टोमॅटोची आपल्याला फोडणी द्यायची आहे, ते चांगलं भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ते जगदाळ्याचे शेंगा सोललेल्या आणि बटाटा हे त्याच्यामध्ये घालायचं आहे, ते पण आपल्याला थोड्या प्रमाणात भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला। त्यानंतर त्याच्यामध्ये ते हळद मिठातच शिजवून घ्यायचं, म्हणजे पटकन शिजतात। जर तुम्ही लाल तिखट तुमचा मसाला जर त्याच्यामध्ये अगोदरच ॲड केला तर ते थोडं शिजायला वेळ लावतं। त्यामुळे मी कोणतीही पण भाजी असू दे ती अगोदर मी हळद मिठामध्ये शिजवून घेते, ते शिजल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये लाल तिखट घालून थोडा वेळ शिजवते, 1-2 मिनटं, आणि मग गॅस बंद करते। तर तुम्ही पण नक्की तसं करू शकता। तर मग आता आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर, गरम मसाला ॲड करून पाणी ॲड करायचं आहे आणि शिजायला ठेवायचं आहे। ह्याची तुम्ही सुकी भाजी पण करू शकता। आय थिंक ह्याला सांगलीकडचा जो भाग आहे त्या भागात त्याला खुटवड्याच्या शेंगा म्हणतात, आमच्या इकडे ह्याला जगदाळ्याच्या शेंगा म्हणतात। तर तुमच्या भागात काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि मस्त ही तुम्ही बटाटा आणि जगदाळ्याच्या शेंगांची आमटी बनवू शकता। ऑप्शनलला त्याच्यात तुम्ही वांग पण घालू शकता। ओके, मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, तुम्ही ओलं खोबरं पण घालू शकता, ओल्या खोबऱ्याचा मसाला। तर महाराष्ट्रात आमच्या कोल्हापूरच्या साईडला तर शेंगदाण्याचा कूट भरपूर प्रमाणात यूज करतात, त्यामुळे मी शेंगदाण्याचाच कूट वापरला आहे। आता हे शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे आणि त्यानंतर मग आणखीन थोडा वेळ शिजवून गॅस बंद केलेला आहे। तर हा छान झालेला आहे रस्सा असा टेस्टी। तर रोज रोज तुम्हाला तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। मी ॲक्च्युली दोघांसाठी बनवलेला आहे, त्यामुळे छोट्याशा भांड्यात बनवलेला आहे। तर अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।